हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि आज आपण काळ्या चण्यांची भाजी बनवणार आहोत. गावरान पद्धतीने बनवलेली ही चण्याची भाजी तुम्हाला नक्की आवडेल. एकदा ट्राय करून बघा आणि आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. मी 1 वाटी काळे चणे घेतले आहेत. ते धुवून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे चणे आपल्याला 2 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आहेत. चणे शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. त्यासाठी मी थोडं खोबरं, लसूण आणि कांदा हे गॅसवरती भाजून घेत आहे. भाजून घेतलेल्या कांद्याची आणि लसणाची आपल्याला करपलेली साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाल्यानंतर मी कांदा आणि खोबरं हे दोन्हीही चिरून घेणार आहे. भाजलेलं सगळं कांदा, लसूण, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आहे. आपलं वाटण तयार आहे आणि हरभरे सुद्धा शिजलेले आहेत. आता आपण भाजी बनवून घेऊया. मी भाजीसाठी लोखंडाची कढई वापरत आहे. कढई गॅसवरती ठेवून मी त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायची आहे. त्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता आणि अर्धा छोटा चम्मच हळद आणि लास्टला आपण जे वाटण बारीक केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे. या मसाल्यामध्ये धनेपूड, जिरेपूड टाकायची गरज नसते कारण त्याच्यात ऑलरेडी टाकलेला असतो आणि या मसाल्यामुळे भाजी खूप छान होते. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटण व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. यामध्ये आता मी शिजवलेले चणे टाकणार आहे. यानंतर आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार भाजीमध्ये पाणी टाकू शकता. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीसाठी मीठ. भाजीला छान कलर यावा म्हणून आपण भाजीमध्ये लाल तिखटाची फोडणी ओतणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि ही फोडणी आता आपल्याला भाजीमध्ये ओतायची आहे. आता मी भाजीमध्ये चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली भाजी खूप छान झालेली आहे. तिला कलरही छान आलेला आहे आणि जितकी ती सुंदर दिसत आहे तितकीच ती टेस्टी देखील लागणार आहे. आपली काळ्या चण्यांची भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे. ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर ही खूप कमाल लागते. तुम्हाला ही माझी काळ्या चण्याची गावरान पद्धतीने केलेली भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.